नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। दिनांक 18 नोव्हेंबर 2024 ते 24 नोव्हेंबर 2024 पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य आता आपण बघूयात आणि सुरुवात करूयात राशीचक्रातील प्रथम मेष राशीपासून। आणि मेष राशीला काय सुरुवात आहे तर सर्व सुरुवात दणक्यात धडाक्यात असणारी। कारण काय आता तर काय कामावरती लोड आहे, कामाचा व्याप आहे, कामामध्ये संधी चालून येणार आहे, कामामध्ये विशिष्ट प्रकारची उंची प्राप्त होणार आहे। असा एक विशेष कालावधी आपल्यासाठी चालून आलेला आहे, त्याचा पुरेपूर लाभ झालाच पाहिजे आपल्याला। कारण हा कालावधी आपल्यासाठी शिरपेचा मध्ये मानाचा तुरा खोला जाणारा असा हा कालावधी असणार आहे। इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल, मेडिकल, फार्मा, राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी हा कालावधी तर उत्तुंग यश देणारा आहे, पद निर्माण करणारा आहे, प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा आहे, मान सन्मान मिळवून देणारा आहे। अशा स्वरूपाचा आहे उत्तम आणि आनंदमय कालावधी, सुखाचा कालावधी, शांतीचा कालावधी, समृद्धीचा कालावधी आपल्याला बघायला मिळणार आहे। म्हणूनच ह्याच कालावधीमध्ये ज्या ज्या गोष्टी शक्य असतील त्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत। त्या संतती संदर्भात असतील, त्या घरा संदर्भात असतील, त्या वाहन संदर्भात असतील, ते व्यावसायिक दृष्ट्या असतील, त्या नोकरीच्या दृष्टीने असतील, अशा स्वरूपाचा सगळा उत्तम कालावधी आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि येणार आहे। त्याचा फक्त लाभ आपल्याला करता आला पाहिजे, झाला पण पाहिजे ना। का नाही होणार? कारण सध्या तर ग्रहमान आपल्या बाजूने उभे आहेत। अशा ग्रह मालिकेमध्ये जर आपण काही नाही करू शकलोत ना तर पुढे तर मग काय, ग्रहमान जेव्हा बदलणार, आपल्या विरोधामध्ये सगळे ग्रह जाणार, त्यावेळेला तर मग मात्र आपले घसरगुंडी सुरू होणार। त्यापूर्वी मात्र आत्ताच्या आत्ताच निर्णय घ्यायला सुरुवात करा आणि धडाकीचे निर्णय घ्या। असे निर्णय घ्या की त्याचा वाजागाजा झाला पाहिजे। अशा स्वरूपाचा हा कालावधी आपल्याला बघायला मिळेल आणि प्राप्त होईल। मेष राशीवाल्यांनी उपासना करा या आठवड्यामध्ये गणपतीची। पुढे आहे वृषभ राशी। वृषभ राशीसाठी हा कालावधी कसा तर हा कालावधी जिभेवर खरी साखरेचा खडा ठेवा। एवढं जर केलं ना या आठवड्यामध्ये तर सगळ्या गोष्टी उत्तम आणि सर्वोत्तम घडतील। या कालावधी या सगळ्या गोष्टी शांततेमध्ये पाडता येतील। त्या कौटुंबिक असतील, त्या पारिवारिक असतील, त्या मैत्रीच्या असतील, त्या घराण्यातल्या असतील, त्या आपल्या आजूबाजूच्या कार्यक्षेत्रातल्या असतील, या सर्व ठिकाणी आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे मौन व्रत। काही बोलायचंच नाही कोणाला, आपल्या कामावर लक्ष देत राहा। मग पुढचा कालावधी आपल्यासाठी आपण जसं बोल तसं होईल। पहिले काय शांत मौन व्रत, आणि पुढचा कालावधी आठवड्याचा शेवट कसा होईल माहितीये का? आपण सांगू तसं, आपण बोललो लोकांनी ऐकायला सुरुवात केली, अशा काही घटना देखील घडायला मिळतील आपल्या बाबतीमध्ये। मग आपलं क्षेत्रावर सगळं अवलंबून आहे। आपलं कला क्षेत्र आहे का, आपलं राजकीय क्षेत्र आहे का, आपलं सामाजिक क्षेत्र आहे का, आपण IT मध्ये आहोत का, आपण बिझनेसमॅन आहोत का, जिकडे जिकडे आपण आहोत तिकडे तिकडे आपला हा बोलबाला सुरू होऊन जाईल। अशा स्वरूपाचा हा कालावधी आपल्याला बघायला मिळेल आणि काही दिवस आपल्या सुखाचे देखील अनुभवायला मिळतील। असा उत्तम कालावधी आपल्याला बघायला मिळेल। वृषभ राशीवाल्यांसाठी आजचा हा आठवड्याची उपासना काय म्हणता येईल विष्णूसाठी। पुढे मिथुन राशी। मिथुन राशीला काय आहे? मिथुन राशीला लग्न स्थानामध्ये आता सगळ्या गोष्टी घडायला सुरुवात होणार आहेत। आता पार्टनरशिप आहे, संसारिक जीवन आहे, वैवाहिक जीवन आहे, आपलं जोडीदारासंबंधीचे काही गोष्टी आहेत, तिकडे कशा प्रकारे आपलं प्रेमाची सगळ्या घटना चाललेल्या आहेत, प्रेम किती वाढत चाललेलं आहे, त्यांना आपण किती वेळ देत चाललेलो आहोत, हे बघणं जास्त गरजेचं, हे जास्त महत्वाचं। कारण पत्नीचा अधिपती, जोडीदाराचा अधिपती गुरु सध्या 12व्या घरात फिरतोय बाबा, आणि तो फिरत असल्यामुळे त्यांची नाराजी ओढून घेऊ नका। त्यांना वेळ देणं चालू ठेवा, त्यांच्या आकांक्षा पूर्ण करा, नाहीतर मग कुठेतरी वादाला ठिणगी बसेल आणि स्पार्किंग व्हायला सुरुवात होईल। असं मात्र या आठवड्यामध्ये घडता कामा नये। म्हणूनच हा कालावधी कसा आहे, आपल्या बोलण्याने, आपल्या वागण्याने सगळ्यांना आपलंसं करा, सगळ्यांना गोड बोलून करा। आणि मिथुन राशी बोलकी राशी आपली, आपण नाही बोलत तर मग कोण बोलेल? 12ही राशींमध्ये सर्वोत्तम बोलकी राशी कुठली? मिथुनच आहे ना। अगदी 2 वर्षाचा बाप पण मिठू बोलतो, अशी आपली राशी आहे। म्हणूनच आपल्या बोलण्याने, आपल्या वागण्याने आपली कौटुंबिक मंडळी आपल्याकडे आकर्षित झाली पाहिजे, असा हा कालावधी, आणि ती होईल देखील। आणि बाकी नोकरी व्यवसायाकडे काय विचारूच नका तुम्ही, तिकडे आता खऱ्या अर्थाने स्टेबल व्हायला सुरुवात झाली, स्थिरता यायला सुरुवात झालेली आहे। का? कारण भाग्यात शनीचं भ्रमण चाललंय ना।
गुरु जरी आपल्या बाजूने नसला ना तरी शनी मात्र आपल्या बाजूने खंबीरपणे उभा आहे, त्यात तो भाग्यात आहे. हा सर्वोत्तम एक प्रकारचा योग मानला जातो. म्हणून याच कालावधीमध्ये आई वडिलांचं दर्शन, पूजन, तीर्थयात्रा, देवदर्शन अशा सगळ्या घटना देखील याच कालावधीमध्ये घडतील. अशा प्रकारचा एक उत्तम आठवडा आपल्याला मिळालेला आहे. त्याचं पूर्णपूर आपल्याला लाभ करून घ्या आणि उपासना करा आपल्या गुरु महाराजांची. पुढे आहे कर्क राशी. कर्क राशीवाल्यांचं काय आहे तर कर्क राशीवाल्यांची 7.5चा दिवस चाललेले असं वाटायला लागलेलं आहे. सगळे ग्रहमान 11वा गुरु असताना सुद्धा असं का वाटतंय की 7.5 चालू आहे? कुठेतरी शनीचं बळ कमी पडतंय का? तर निश्चितपणे कमी पडतंय का नजर त्याची कर्मस्थानावर आहे ना. म्हणून आपलं आमदनी जी आहे ती कमी व्हायला लागलेली आहे आणि खर्च मात्र वाढायला लागलेले आहेत. ते खर्च कसे थांबवायचे हा सगळ्यात मोठा गहन प्रश्न आहे. मोठी समस्या होऊन बसलेली आहे. आता खर्च थांबला पाहिजे. मग तो अनपेक्षित असेल, तो अनावश्यक असेल आणि काही वेळा तर काय भावनेच्या भरामध्ये आपण निर्णय घेतोच येत ना. मित्रांच्या बाबतीमध्ये असेल, पारिवारिकच्या बाबतीमध्ये असेल, असे काही चुकीचे निर्णय घेतोच आहे आपण. त्याच्यामुळे आपल्याला नुकसान होतच आहे. आपल्यावरती उलट कर्ज वाढत चाललेलं आहे. आपले घेणे कोणी देत नाही आपल्याला, उलट आपल्या लोकांकडनं कर्ज घ्यावं लागतं की काय, अशी देखील स्थिती याच आठवड्याच्या सुरुवातीला बघायला मिळेल. आणि असं मात्र होता कामा नये. यासाठी मात्र जोडीदाराला विश्वासामध्ये घ्या, जोडीदाराशी सल्ला मसलत करा, सगळ्या गोष्टींची एकमताने चर्चा करा आणि मग मार्गक्रमण करा. बघा पुढचा कालावधी आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरेल. खास करून ती मंडळी जी पार्टनरशिप मध्ये काम करतात अशा मंडळींसाठी हा कालावधी उत्तम जाईल. मग मोठे निर्णय घेता येतील, बैठका घेता येतील, चर्चा विमर्श करता येईल, अनेक निर्णय घेता येतील. अशा प्रकारचा एक दिव्य आठवडा आपल्याला शेवटी बघायला मात्र मधल्या कालावधीमध्ये बघायला मिळणारच आहे. उपासना करायची महादेवांची. पुढे सिंह राशी. सिंह राशीला लाभ होणार आहे, मात्र लाभ होणार आहे. तो लाभ कुठल्याही स्वरूपाचा असेल, तो आर्थिक स्वरूपाचा असेल, तो मान सन्मानाचा असेल, तो पदाचा असेल, तो प्रतिष्ठेचा असेल, तो गौरवाचा असेल, तो एखाद्या गोष्टीमध्ये कार्य केल्याचा असेल, बक्षीस समारंभाचा असेल. लाभ कुठल्याही स्वरूपाचा होऊ शकतो, पण होणार मात्र यात निश्चित होणार. यात काही दुमत नाही, काही शंकाच घेऊ नका तुम्ही. फक्त मग आता काय कालावधी उत्तम चाललेला आहे का आपला? उत्तम चाललाय ना. सप्तक योगामध्ये सध्या शनीचं भ्रमण चाललेलं आहे, दशमस्तरातून गुरुचं भ्रमण चाललेलं आहे. अशा ग्रह मालिके स्थितीमध्ये जर आपण आपली कामं आता जर नाही करून घेतली तर केव्हा करणार? शेअर मार्केटमध्ये आपण आता जर भाव नाही मिळवला तर केव्हा मिळवणार? याचा मात्र विचार सुरुवातीला करा आणि जपा. थोडस आर्थिक गणित मात्र बिघडू देऊ नका. आर्थिक मात्र गणित आपलं व्यवस्थित ठेवा. अशा स्वरूपाचा जर हा कालावधी गेला तर ह्या कालावधीचा पुरेपूर लाभ तुम्हाला निश्चितपणे होईल. काही गोष्टी थोड्याफार चुकीच्या घडणारच आहेत आपल्या बाबतीमध्ये, त्या घडतील देखील, पण तिथे मात्र प्लॅनिंग करा, तिथे मात्र निर्णय व्यवस्थित ठेवा, तिथे मात्र जवळचं, प्रेमाचं, आपुलकीचं, विश्वासाचं नातं असेल तरच तो व्यवहार करा. आणि मग बघा हा पूर्ण आठवडा आपल्यासाठी कसा जाईल. तर आपल्यासाठी हा आठवडा सर्वोत्तम जाईल. सिंह राशीवाल्यांनी उपासना करा सूर्यनारायणाची. पुढे कन्या राशी. कन्या राशीसाठी तर हा आठवडा आपल्यासाठी आला की काय असं वाटायला लागेल. 2 बोट स्वर्ग कमी पडतील आपल्याला. इतका उत्तम आठवडा मिळेल बघायला. बिझी असाल आपण, व्यस्त असाल आपल्या कामामध्ये, मग आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण इतके बिझी आणि व्यस्त होऊन जाऊ की बोलायला वेळ नाहीये. उलट वरिष्ठ अधिकारी आपल्यावरती खुश आहेत. वरिष्ठ अधिकारी आपल्यावरती आपल्या कामाची प्रशंसा करतात तर आहेतच, उलट आपल्याला ते कामही सोपवणार आहेत. अशा प्रकारचे एक दडपण ज्याला म्हणतो ना ते देखील कामावर यायला लागेल. असा इतका उत्तम कालावधी आपल्याला बघायला मिळेल. मग बौद्धिक क्षेत्र असेल, एक शिक्षण क्षेत्र असेल, बँकिंग क्षेत्र असेल, मध्यस्थीमध्ये काम करणारी मंडळी असतील, व्यापारी वर्गासाठी हा कालावधी तर रात्री झोप देखील लागणार नाही. इतका कामाचा लोड आणि व्याप देखील आपल्याला बघायला मिळेल. त्याचं समाधान देखील मिळेल ना. कारण जेवढं आपण मेहनत घेऊ, जेवढं आपण काम करू त्याचा मोबदला देखील मिळेल. मग तो आर्थिक स्वरूपाचा असेल, तो कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाचा असेल, तो मैत्रीपूर्व संबंधातला असेल, तो आर्थिक देवाणघेवाणीमधला असेल, किंवा फ्युचरमध्ये प्लॅनिंग केल्याचा असेल, शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणूक केल्याचा असेल, किंवा गुंतवलेले पैसे परत मिळण्याचा असेल. अशा अन्य ठिकाणी आपल्याला चांगल्या घटना मात्र घडताना दिसतील. फक्त शेवट मात्र तुम्ही चुकीचा करून घेऊ नका.
कारण काय होईल, शेवटच्या कालावधीमध्ये वैचारिकच वाद निर्माण होईल. करू की नको, करू की नको, होईल की नाही, जाईल की नाही, काम होत कसं नाहीये. इथे मात्र त्रांगडं मात्र होऊ देऊ नका, मनाची दुविधा करू नका. कारण आपलं कसं असतं माहितीये का, आपण एखादी गोष्ट जेव्हा करायला घेतोच ना, त्याचे चांगले पॉइंट आपण कमी काढतो आणि चुकीचे पॉइंट जास्त काढतो. इथे मात्र आपली गल्लत होऊ देऊ नका. आणि ती गल्लत जर झाली तर मात्र खर्च देखील आपला होऊ शकतो आणि वादविवाद देखील होऊ शकतात. कन्या राशीवाल्यांनी उपासना करायची. काय करायची उपासना? लक्ष्मी कुबेरांची. पुढे आहे तुळा राशी. तुळा राशीला काय म्हणायचंय? तुळा राशीला तर काय भाग्य कर्म लाभ आहे आपल्याकडे. तर तिन्ही आपण सध्या जोरावर आहेत. म्हणजे चढत्या क्रमाने आपण आता वरतीच जाणार आहेत, खाली येणारच नाहीयेत. कारण आता सगळ्याच बाबतीमध्ये जर अनुकूल वातावरण तयार होत असेल, मग ते भाग्याच्या दृष्टीने असेल, ते करिअरच्या दृष्टीने असेल, ते व्यवसायाच्या दृष्टीने असेल, भागीदारीच्या दृष्टीने असेल, परदेश गमनाच्या दृष्टीने असेल. कारण मन प्रसन्न झाल्यानंतर ते एका उंचीवर गेल्यानंतर सगळ्या गोष्टी उत्तम उत्तम घडतील, उत्तम उत्तम घडवता येतील. अभिनय, गायन, वादन, संगीत, नृत्य, नाट्य, कला अशा क्षेत्रातली मंडळींसाठी हा कालावधी तर शिरपेचा मध्ये मानाचा तुरा खोला जाणार आहे. बक्षीस मिळणार आहे, कामाचा गौरव वाढणार आहे, आपला उदो उदो होणार आहे, आपला धो धो लाभ होणार आहे, आपला गौरव इतका काही वाढणार आहे की आपण आता तर काय स्वर्ग दोन बोटं आपल्याला उरले की काय असं वाटायला लागेल. इतका उत्तम आठवडा आपल्याला बघायला मिळेल. फक्त 8वा गुरु सुरू बाबा, थोडी काळजी घ्या. इतकं बोलले म्हणून हवेत नका जाऊ. थोडं जमिनीवर राहायला शिका आणि उपासना देखील करा, गुरूंची करा. पुढे आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशी वाल्यांसाठी काय सुरुवात आहे? सुरुवात धोक्याने होणार आहे. घंटा वाजणार आहे आणि ती धोक्याची वाजेल. ती जेव्हा वाजते ना तुमच्या बाबतीमध्ये, तर तुम्ही 2 दिवस तुम्ही तर शांत होऊन जातात एकदम. एखादी गोष्ट मला इतकी लावून घेतात की तुम्ही त्या गुहेतून बाहेरच येत नाहीत. आणि तसं होऊ देऊ नका. कोणीतरी एक टांगटून व्यक्ती कोणतरी बोललेलं असतं, त्याचं दुखणं आपल्या अंगावरती काढतो आणि मग ते आपण सगळं पूर्ण शरीराचा परिणाम करून घेतो. मग आरोग्य धोक्यामध्ये यायला लागतं आणि मग काय आरोग्याची हेळसांड व्हायला लागते आणि दुर्लक्ष व्हायला लागतं आणि मग वादविवाद व्हायला लागते, मग ती चिडचिड व्हायला लागते, मग ते पैसे खर्च व्हायला लागतात, मनस्ताप व्हायला लागतो. इतकं सगळं एका कारणामुळे, एका गोष्टीमुळे होतंय. दुर्लक्ष करून द्या, सोडून द्या विषय. हे जेव्हा जमलं झालं तर समजायचं की हा आठवडा आपल्याला पुढच्या दृष्टीने मग आपल्याला चांगला घालवता येईल. पण तुम्ही तोपर्यंत सक्षमता असले पाहिजेत ना. तुम्ही जर एकदम गळूनच गेलेत, तुमची इच्छा संपली काम करण्याची, तर पुढे कसं होईल? म्हणून आपण म्हणतो ना की वाईट काळामध्ये देखील आपल्याला मरून चालत नाही, जिवंत राहावं लागतं. तसा हा कालावधी सुरुवातीचा असेल. मरण म्हणजे काय, मरणार बिरणार नाही तुम्ही, पण मरण्याचा अर्थ असा की कामाची इच्छा, अपेक्षा आपण ती खतम झाली, कमी झाली, एकदम उदास झालंय सगळं मन. असं मात्र जेव्हा होतं ना, तर त्यावेळेला स्वाभाविक की कुठेतरी एक डिप्रेशन सारखी परिस्थिती निर्माण व्हायला लागते. आणि तसं मात्र होऊ देऊ नका. बाकी पुढचे सर्व दिवस आपल्याला उत्तम आणि चांगले घालवता येतील. वृश्चिक राशीवाल्यांनी उपासना करायची आहे. लक्ष्मीनारायण समन्वित 2 देवतेची उपासना करा. शिवशक्ती. पुढे आहे धनु राशी वाले काय म्हणतायत ते, त्यांचं म्हणणं आहे जोडीदार. आता जीवन पाहिजे, वैवाहिक जीवन, संसारिक संसार तो जास्त महत्वाचा आहे. आता संसारासाठी आपलं योगदान महत्वाचं आहे. आपल्या कामामधून आपला वेळ काढून पूर्ण वेळ कुटुंबाला, आपल्या जोडीदाराला देता आला पाहिजे. संसारामध्ये वेळ घालता आला पाहिजे. पिक्चरला, नाटकला, सिनेमाला जा, शॉपिंग करा, फिरा, हिरा हिंडा, मौज मजा करा. अशा प्रकारचे दिवस घालवा ना, काय हरकत नाही. असा आठवडा सुरुवातीला आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच माध्यमातून काही पार्टनरशिपची देखील कामं आपल्याला करता येतील साईड बाय साईडला, ती शक्य आहेत. बरं, नोकरीवाले मंडळीसाठी तर काय उत्तमच आहे. काही दिवस आपल्याला फ्री मिळतात, त्या कालावधीमध्ये अशा प्रकारचे दिवस घालवायला हरकत नाहीये. का? कारण पुढे तसं चांगलं दिसत नाही ना. कारण पुढे एकदम दरी आहे, आपण एकदम काठावर उभे. आता एकीकडे एकदम दिव्य, रम्य आणि सुंदर आहे, एकीकडे एकदम काट आहे. दरीत पडलोत ना, एकदा कोसळलोत ना आपण, किंवा आजारपण आहे, त्रास आहे, दुःख आहे, यातना आहेत, खर्च आहे, कर्ज आहे,
नंतर आपलीच मंडळी आपल्या केसाने कसा गळा कापताय ते बघणं आहे, आपलीच मंडळी आपल्या विरोधामध्ये जाऊन कारवाई करताय ते बघणं आहे. अशा प्रकारच्या देखील घटना देखील ह्याच आठवड्यामध्ये घडायच्या आहेत. म्हणून पहिल्यांदा कालावधी आनंदाने घालवा आणि पुढचा कालावधी शांततेमध्ये घालवा. काय कोणाशी वादविवाद नाही बाबा, काही कोणाशी वितंड वाद नाही, काही कोणाशी देणं नाही घेणं नाही, मी माझे भले माझं काम भले, असं जर केलं या आठवड्यामध्ये तरच आपले हे 8 दिवस उत्तम उत्तम आपल्याला घालवता येतील आणि पास करता येतील. उपासना मात्र करणे आहे बरं, उपासना करायची. वीर हनुमान. पुढे आहे मकर राशी. मकर राशीवाल्यांसाठी काय आहे? काही चांगलं नाही बाबा. एखादी गोष्ट आपण इतकी ताणत बसतो ना आणि तुटेपर्यंत ताणतो ते, त्याचा परिणाम खूप जागेवरती होतो, खूप ठिकाणी होतो. मग तो कामावर देखील होतो, तो व्यवसायावर देखील होतो, तो पार्टनरशिपवर देखील होतो, तो आपल्याच लोकांबरोबर देखील होतो आणि मग त्याचे विपरीत परिणाम व्हायला लागतात. मग आरोग्याच्या समस्या आहेतच, मग कर्जाचा काही प्रश्न आहे, मग काही पगार पाण्याचा प्रश्न आहे, काही घरच्या काही समस्या आहेत. काय रोज परीक्षा देतोय आपण, रोज परीक्षा देतोय असं वाटायला लागतं. मग इतका त्रासाने पण खचून वैतागून जातो. चांगले दिवस बघायला मिळालेत की लगेच कुठेतरी आपला उतरती कळायला लागते, घसरगुंडीवरती आपण बसून जातो. अशा स्वरूपाचा आठवडा जेव्हा येतो ना त्यावेळेला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपली जोडीदाराला सोबतीला घ्या, त्यांना याच्या सगळ्या गोष्टींबद्दल यथाभूत माहिती द्या, एकमेकांबद्दल एकमेकांच्या गोष्टी शेअर करा आणि मग बघा की कुठेतरी आपल्या प्लॅनिंगने आठवडा कसा बसा का होईना आपल्याला पार करता येईल, पास करता येईल. पण एक काळजी घ्या, मोठे व्यवहार टाळा, मोठ्या बैठका टाळा, मोठे मीटिंग टाळा, मोठ्या ज्येष्ठ वरिष्ठांच्या बैठका टाळा. अशा सगळ्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. बरं, एखाद्या वेळेला अशी पण परिस्थिती येते की टाळता येत नाही, आपल्याला जावंच लागतं. मग त्या ठिकाणी कमी बोला, त्या ठिकाणी आपला अहंकार पुढे येऊ देऊ नका. 2 पाऊल पुढे मागे करण्याची तयारी ठेवा. असं जर कॉम्प्रोमाइज ते केलं तर मग मात्र आठवड्यामध्ये काहीतरी प्राप्त करून घेता येईल. म्हणून उपासना करायची आहे शिवशक्ती उमा महेश्वर. पुढे आहे कुंभ राशी. कुंभ राशी वाल्यांसाठी हा कालावधी कसा? संततीसाठी जसा, संततीसाठीच काढून ठेवा. त्यांना जवळ बसा, त्यांच्या हट्ट गरजा, त्यांच्या काही आकांक्षा अपेक्षा, त्यांच्या प्रगतीबद्दलच्या काही गोष्टी, त्यांच्या लहान बालकांसाठी काही त्यांचे काही आवड निवड हट्ट, हे सगळं आपल्याला या आठवड्यामध्ये करावं लागेल. कारण 4था गुरु सुरू आहे, 7:30चा मध्य चाललेला आहे. अशा वेळेला कोणतरी नाराज नको व्हायला आपल्याला घरामध्ये. काय वेळेला आपण भरपूर वेळ देतो त्यांना, भरपूर काय करत असतो त्यांच्यासाठी आपण, पण त्यांना ते पटत नाही ना, कळत नाही ना. ते करण्यासाठी त्यांना त्यांची तेवढी वेळ देणे आपल्याला गरजेचं राहील. नाहीतर 3 आज आपण ओढून घेऊ असंही देखील होता कामा नये. हे जरी आठवड्यामध्ये झालं, जमलं, केलं तर हा आठवडा आपल्यासाठी कसा जाईल, कसा बसा जाईल, फार विशेष नाही जाणार आहे. पण आपल्याला तो ढकलता येईल, ढकल गाडी म्हणतो ना आपण, तर त्याप्रमाणे आपला हा आठवडा व्यतीत करता येऊ शकेल. म्हणूनच या आठवड्यामध्ये अतिविश्वास ठेवायचा नाही, अंधविश्वास ठेवायचा नाही, मोठे आर्थिक व्यवहार डोळे बंद करून करायचे नाहीत. कोणी कितीही जवळचा असू द्या, मात्र सगळे कागदपत्रांशिवाय कुठल्याही व्यवहाराला हात घालायचा नाही. हे जर झालं तर समजायचं की आपण वाचलो, नाहीतर अडकलो असतो. आणि एकदा तो गुंधा तयार झाला की तिथून मग मात्र आपल्या त्या गाठीतून बाहेर येणं अवघड होऊन जातं. अशा प्रकारचा कालावधी आपल्यासाठी आहे. जोडीदार काय म्हणताय, पती पत्नी मधलं प्रेम वाढू द्या आता, कारण सप्तमात सध्या शनीचं भ्रमण चाललेलं आहे तुमच्या. सप्तमात सध्या शनीची दृष्टी तुमच्या पत्नीवर जाते. सप्तमात नाही येतो, तिथं सिंह लग्नाला होतं. मी सिंह लग्न समजतो तुमचं, तिथे कुंभ लग्न आहे तुमचं. आणि कुंभ लग्नाला शनीची दृष्टीच पत्नीवर आहे. त्याच्यामुळे थोडी सुद्धा आपण चूक केली न केली की समजायचं की काहीतरी हमलाच आहे. मग दोघांमध्ये वैचारिक वाद निर्माण होणे, मग भांडणाला काहीतरी कारण सापडणे आणि एकमेकांबद्दल निंदा करत राहणे, हे जर चालू ठेवायचं असेल तर त्याचा परिणाम मुलांवर देखील होतो. याचं मात्र भान असू द्या. कुंभ राशीवाल्यांनी उपासना करा लक्ष्मीनारायणाची. पुढे आहे मीन राशी. मीन राशीसाठी कसा कालावधी आहे? सुख समृद्धी शांती प्रसन्न. काय बोलावं आता, काय बोलावं? पण जे करायचं ते करायचंच नाहीये. बोलून काय होणार आहे? आपल्या मनामध्ये एखादी इच्छा लपलेली आहे ती आपण पूर्णच करत नाही ना. आपली इच्छा काय आहे? घराचा निर्णय व्हावा, प्रॉपर्टीचा निर्णय व्हावा,
वास्तूचा निर्णय व्हावा, वाहनाचा निर्णय व्हावा, कर्जाचा निर्णय व्हावा, हप्त्यांचा विषय निपटावा, बँकेचे विषय संपवावेत, हे सगळं जिथे जाचामध्ये कंटाळून आपण घराच्या बाबतीमध्ये तिथे मात्र लक्ष देऊन तिथे काय मार्ग काढता येईल का, हे मात्र या आठवड्यामध्ये जमलं झालं तर मात्र यश मिळेल. यश मिळेल इतका सुंदर कालावधी आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणूनच या कालावधीमध्ये बाकी सगळ्या गोष्टी साईडला ठेवा. आता एकच गोष्ट लक्षात ठेवा, समोर टार्गेट ठेवायचंय की आपला जमिनीचा, प्लॉटचा, फ्लॅटचा, गाडीचा, घोडीचा व्यवहार पूर्ण करायचा आहे. तिथून मार्ग काढायचा आहे. तेवढं जमलं नाही आठवड्यामध्ये सर्व आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे असं आपण म्हणायचं आणि हा आठवडा पास करायचा, जिंकलो समजायचं. म्हणूनच त्यासाठी उपासना देखील करायची, विष्णूंची करायची आणि सर्वांनी राशी भविष्य बघायचंय. आणि राशी भविष्य बघण्यासाठी माझ्या श्याम पाठक गुरुजी या फेसबुक पेजला व इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, सर्वांना राशी भविष्य पाठवा. आपणही राशी भविष्य बघून आपली प्रतिक्रिया कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपणा सर्वांना माझा नमस्कार.